आरोग्याची वारी पंढरीच्या दारी या संकल्पनेनं पहिल्यांदाच एअर ॲम्ब्युलन्सची सुविधा करण्यात आली. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, आरोग्य विभाग असेल, आंबेडकर साहेब असेल, यांच्या संकल्पनेनं पहिल्यांदाच वारकरी हा आपला VIP वारकरी आहे, त्याच्या सुविधेसाठी, त्याच्या आरोग्यासाठी पहिल्यांदाच पंढरपुरामध्ये आषाढी वारीनिमित्त एअर ॲम्ब्युलन्सची सुविधा करण्यात आली. आपल्यासोबत जिल्हा वैद्यकीय अधिकारी आहेत सुडके साहेब. आपण जाणून कशा पद्धतीची ही सुविधा आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सुचित्राताई पवार मॅडम आणि महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष आरोग्यमंत्री मान्य प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी वारीच्या इतिहासामध्ये आपण प्रथमच एअर ॲम्ब्युलन्सची सोय आषाढी वारीत येणाऱ्या भाविकांसाठी करतोय. आमची आरोग्य विभागातर्फे यावर्षी प्रथमच एअर ॲम्ब्युलन्सची सोय केलेली आहे. आमची विठोबाला साकडा आहे की या भाविकांना एअर ॲम्ब्युलन्सची गरज पडू नये, पण अत्यावश्यक कंडिशनमध्ये जर एखाद्या इमर्जन्सी पेशंटला उपचार करण्याची गरज पडली किंवा त्यांना इथून पुणे किंवा मुंबई अशा मेट्रो सिटीजमध्ये तात्काळ जे आपण गोल्डन पिरियड म्हणतो, गोल्डन पिरियडमध्ये उपचार करण्याची जर गरज पडली तर त्यांना आपण एअर ॲम्ब्युलन्सच्याद्वारे लिफ्ट करून वेळेमध्ये त्यांना हॉस्पिटलमध्ये पोहोचून त्यांचा आपण प्राण वाचू शकतो. हेच विजन घेऊन माननीय आपल्या राज्याचे आरोग्यमंत्री माननीय प्रकाशराव आंबेडकर साहेब यांनी एअर ॲम्ब्युलन्सचं नियोजन करून आपल्या आषाढी वारीसाठी 4 दिवस पंढरपूरमध्ये एअर ॲम्ब्युलन्सची सोय केलेली आहे. माझं सर्व भाविक भक्तांना, येणाऱ्या आषाढी वारकऱ्यांना निवेदन आहे की जर असे कोणी अत्यावश्यक किंवा असे रुग्ण त्यांना कळवले त्यांनी तात्काळ आमच्याशी संपर्क साधावा आणि एअर ॲम्ब्युलन्सचा लाभ घ्यावा. पाहिलं तर एअर ॲम्ब्युलन्स सज्ज आहे, वैद्यकीय प्रशासन सज्ज आहे. यावेळेची वारी ही VIP वारकरीच्या दृष्टिकोनानं प्रशासनाच्या वतीनं मानली जाते आणि वारकरीच हा VIP आहे, त्याचं आरोग्य महत्त्वाचं आहे. अशी तयारी यावेळेस आरोग्य प्रशासनाकडनं करण्यात आलेली आहे.